हरितालिका व्रत. हरितालिका व्रत हे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला केले जाते, म्हणजेच गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हे व्रत केले जाते. यावर्षी मंगळवारी 26 ऑगस्ट 2025 ला हे हरितालिका व्रत आलेले आहे. हरितालिका व्रत सर्व महिलांसाठी खूप महत्त्वाचे असते. या व्रतात महादेव आणि पार्वती यांची पूजा केली जाते. या व्रतामध्ये महिला वाळूपासून शिवपिंड बनवतात आणि त्यांची पूजा करतात. निर्जळी उपवास करतात, रात्री जागरण करतात. कोठे कोठे तर नदी वटपौर्णिमा, मंगळागौर व हरितालिका हे महाराष्ट्रातील स्त्रियांसाठी अतिशय आवडते व्रत. त्यात हरितालिका व्रत खूपच खास मानले जाते. या व्रतासाठी काय काय सामग्री आपल्याला घ्यावी लागते आणि याची तयारी आपल्याला अगोदरच करावी लागते, कारण आपल्याला खूप साहित्य लागतं. त्याची तयारी आपल्याला एक दिवस अगोदरच करावी लागते. आता व्रतामध्ये वाळू खूप महत्वाचे असते. वाळू पासून आपल्याला शिवलिंग तयार करायचे, म्हणजेच महादेवाची पिंड तयार करायची आणि त्याची पूजा करायची असते. कारण पूर्वी जन्मी सतीने नदी तीरावर जाऊन पूजा केली होती, त्यामुळे वाळूचेच शिवलिंग तयार केले जाते या दिवशी आणि त्याची पूजा केली जाते. आता याच्यात काय काय साहित्य लागते मी तुम्हाला सांगते. हळदी, कुंकू, दिवा, पंचामृत, पाणी, सखी पार्वतीच्या मूर्त्या. आणि जर तुमच्याकडे मूर्त्या नसतील तर तुम्ही वाळूपासून बनवू शकता. शृंगाराचं सामान, वस्त्र, साखर, नैवेद्यासाठी गुळ खोबरं, गणपतीची मूर्ती किंवा सुपारी, भस्म, 16 प्रकारच्या पत्री, हरितालिकेचं पुस्तक, आसन, फुले, कणीस आणि हे सगळं साहित्य आपल्याला गोळा करून घ्यायचं. प्रथम आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आणि 16 प्रकारच्या पत्रीला या दिवशी खूप महत्त्व असतं. त्याच्यामध्ये तुम्ही फुलाच्या वापरू शकता, फळाच्या वापरू शकता. आता मी स्वास्तिक काढलं, स्वच्छ जागा पुसून घेतली, त्याच्यावर स्वास्तिक काढलं, हळदी कुंकू वाहिलं आणि पूजा करायला एक पाट ठेवला. हरितालिकाचा उपवासाला पाटावरचा उपवास असंही म्हणलं जातं आणि त्यामुळे ही पूजा पाटावर शक्यतो केली जाते. तुम्ही चौरंगावर केली तरी चालते, पण पाटावरचा उपवास म्हणलं जातं याला. तर आता इथं मी वाळूचं शिवलिंग तयार करते आणि प्रॉपर वाळू मिळाली तर चांगलंच आहे. पण सिटीमध्ये राहत असाल तर प्रॉपर आपल्याला वाळू मिळत नाही. पण ज्या दिवशी हरितालिका उपवास असतो त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला बाजारात विकत वाळू मिळते. तर त्याच्यापासून आपल्याला शिवलिंग तयार करायचं आहे आणि शिवलिंग असं मी दाखवलंय तसं बनवायचं. आणि सती पार्वतीच्या मूर्त्या बाजारामध्ये खूप प्रमाणात विकायला येतात, पण जिथे मिळत नाही तिथे तुम्ही शिवलिंग बरोबर आहेत ना, वाळूचेच आपल्याला सती पार्वती बनवून घ्यायची. आता पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि दिव्याची पूजा करायची, कारण आपण कुठलीही पूजा करताना दिव्याच्या साक्षीने करायची असते त्यामुळं. आणि आता इथं सती आणि पार्वती त्यासाठी मी वस्त्र अंतरले आहे आणि त्याच्यावर आपल्याला तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर आपल्याला मूर्त्या ठेवायच्या असतात. आता इथं माझ्याकडे पुस्तक आहे तर ते पुस्तक ठेवून दिले आणि या दिवशी कहाणीही वाचायची असते. कहाणीला महत्त्व आहे आणि नंतर मग आरती करायची. तर मी अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून घेते. आता इथं तुम्ही मूर्ती वापरू शकता, नाहीतर सुपारीची ही पूजा करू शकता. जर देवघरासमोर तुम्ही पूजा करत असाल लगेच तर तुम्ही गणपतीची पूजा नाही केली तरी चालते, कारण तुम्ही देवघरात गणपतीची पूजा करून नंतरच पाटावरच्या उपवास म्हणजे हरितालिका व्रताची तुम्ही पूजा करणार असाल तर इथं मी पूजा करून घेते गणपती बाप्पाची. हळदी, कुंकू, अक्षदा व्हायचं आणि दीप धूप दाखवायचं आणि तुम्ही फूल वाहू शकता, वस्त्र घालू शकता आणि नैवेद्यासाठी गुळ खोबरं ठेवायचं. आता इथं सखी पार्वतीच्या मूर्त्या अशा मिळतात बाजारात, त्या मूर्त्या आणायच्या आणि मूर्त्या काय आपण धुवू शकत नाही, त्यांच्यावर अभिषेक करू शकत नाही, त्यामुळं त्यांना पाण्याने आपण किंवा गंगाजलाने पाणी शिंपडायचं आणि नंतर आपल्याला त्यांना हळदी, कुंकू, वस्त्र, फूल व्हायचं आणि अशी पूजा करायची. आणि त्यानंतर महादेवांची पूजा करायला घ्यायचं. महादेवाची पिंड आपण वाळूपासून तयार केलेली असते, त्यामुळे जास्त पाणी आणि पंचामृत आपण टाकू शकत नाही, त्यामुळे थोडं थोडं करून टाकायचं आणि त्याच्यावर पाणी, अगोदर पंचामृत नंतर पाणी असं टाकायचं. नंतर भस्म लावायचं. आपण जे सखी पार्वतीच्या मूर्त्या घेतल्यात त्यांच्यासमोर ही महादेवांची पिंड असते तिथे हे लावायचं आणि आपण जे वाळूची बनवले त्याच्यावर ही व्हायचं. आणि अजून एक गोष्ट की जेव्हा तुम्ही शिवलिंग बनवत असाल त्याची जे पाणी जातं ती उत्तरेलाच तयार करायचं, अशा दिशेने करायचं आणि बेल वाहिले, वस्त्रमाळ घालायची आणि आपल्या एक एक पत्री आपल्याला महादेवावर व्हायच्या असतात.
आणि तुम्ही फुलाच्या आणू शकता आणि फळाच्याही आणू शकता. तर एक एक पत्री तुम्ही व्हायची आहे. जर तुम्ही तसं नाही केलं, सगळं पेंडी बांधून फक्त महादेवांना लावून साईडला ठेवली तरीही चालते, पण आमच्या इकडं असंच करतात. महादेव नाही दिसला तरी चालेल, पण महादेवावरच पत्री वाहिली जाते. आणि कणीस आमच्या इकडं वाहिलं जातं. मक्याचं कणीस खूप महत्वाचं असतं. मुळा, नंतर काकडी हे वाहिलं जातं. धोत्र्याचं पान, धोत्र्याचं फूल हेही तेवढंच महत्वाचं असतं. आणि 2 विडे ठेवायचे. सखी पार्वतीसाठी आपल्याला 2 विडे ठेवायचे असतात. तर विड्यावर मी हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरं हे ठेवलंय आणि बदाम. सखी आणि पार्वती देवीसाठी आपल्याला शृंगाराचं साहित्य घ्यायचं आहे. नंतर आपल्याला दीप धूप ओवाळून घ्यायचं आहे, आरती करायची आहे, अशी आपल्याला पूजा करायची आहे. कहाणी ही आपल्याला ऐकायची आहे, पुस्तकामध्ये दिलेले. तुम्ही वाचूही शकता, नाहीतर युट्यूबला लावू शकता. आणि नंतर आरती करायची आणि 5 सुवासिनीला बोलवून तुम्ही हळदी कुंकूही करू शकता. आणि उपवास करायचा आहे. जर तुम्ही फळावर करू शकाल तर चालेल, नाहीतर तुम्हाला नसेल जमत उपवास तर तुम्ही खिचडी खाऊ शकता. रात्री जागरण करायचं आहे. कोण कोण निर्जलीही उपवास करतो. सखी आणि पार्वती या दृढ निश्चयी पतिव्रता स्त्रिया यांची पूजा करून आपल्याला त्यांच्याकडे आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी व आरोग्य मागायचं आहे आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राहण्यासाठी त्यांची प्रार्थना करायची असते. असे हे व्रत आहे. आणि कुमारिकांनी आपल्याला चांगला जोडीदार मिळावा यासाठी प्रार्थना करायची आहे. तर अशी साधी सोपी पूजा कशी करायची हे मी तुम्हाला दाखवलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.